बातमी बंद करायला लावली। म्हणजे आपली अजूनही कुठेही चर्चा चाललेली नाही आहे। कॅबिनेटमध्ये फक्त विषय घेतला आहे, पण आता त्याचा जीआर केव्हा काढणार, काय काढणार हे अजूनही आपल्याला माहित नाही। जोपर्यंत आपला जीआर निघणार नाही तोपर्यंत इथून आपण हलायचं नाहीये। आपण आज कमी संख्येने बसलो आहे कारण आपल्या काही महिला कोणाला कपडे नाही आहे तर कोणी मार्केटला गेले आहे, कोणी वॉशरूम साठी बाहेर गेले आहे, कोणी रेल्वे स्टेशनवर झोपायसाठी गेल्या होत्या त्या सुद्धा यायच्या आहे, कोणी जेवणासाठी गेले आहे। आपले काय हाल चालू आहे। 2-3 दिवस आपल्या मुंबईच्या, कल्याणच्या, ठाण्याच्या आशा वर्करांनी आपल्याला जेवण आणून दिलं होतं, पण आज आपल्याला जेवण काय कोण देणार काही माहिती नाहीये। तर सुप्रिया सुळे अंगणवाडी सेविकांच्या भेटीला गेल्यात। आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे। जीआर काढण्यासंदर्भात सोबतच वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावर या सगळ्या अंगणवाडी सेविकांचं सध्या आंदोलन सुरू आहे आणि याच ठिकाणी सुप्रिया सुळे सुद्धा गेलेले आहेत। या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने जीआर काढावा अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केली। पण आपण इथून हटायचं नाहीये। हे सरकारने नुसतं आपल्याला थापा देऊन राहिलाय। 3 महिने झाले आपल्याला थापा देऊन राहिले। आपल्याला म्हणतात की तुम्ही रस्त्यावर का उतरले।